जर भारतानं सिंधू नदीचं पाणी थांबवलं किंवा हल्ला केला तर आम्ही अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर देऊ, पाकिस्तानी राजदूताची धमकी। पाकिस्तान अपयशी राष्ट्र भारताला शांततेत जगू देणार नाही, पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्याची वेळ, असदुद्दीन ओवैसींचं वक्तव्य। पाक लष्कर प्रमुख असीम मुनीरनं पहलगाम हल्ल्याची योजना आखली, आयएसआयनं मनाई केली असताना देखील मुनीरनं प्लॅन केला, पाकिस्तानचे माजी मेजर आदिल राजा यांचा मोठा आरोप। पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर बंकरमध्ये लपला, सूत्रांची माहिती। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या कटात असीम मुनीरचं नाव, भारताच्या भीतीनं असीम मुनीर लपून बसल्याची चर्चा। पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांचं ट्विटर अकाउंट भारतात ब्लॉक, तर माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टोचंही ट्विटर अकाउंट ब्लॉक। मोदी माझ्या आत्याचा मुलगा आहेत की मी सांगितलेलं ऐकायला, भारत पाकिस्तान युद्ध झालं तर मी इंग्लंडला निघून जाईल, पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना शेर अफजल खान मारवतची प्रतिक्रिया। अरबी समुद्रात भारतीय नौदलाच्या हालचाली सुरू, तर सध्या सराव सुरू। पाक लष्कराकडून पीओकेमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण, पीओकेमधील नीलम व्हॅलीत पाकचं दहशतवाद्यांसाठी शिबिर, पाकिस्तानी लष्कराच्या कुरापती थांबेना, व्हिडिओ समोर। थेट हल्ला न करताही भारतानं शहबाज आणि मुनीरची झोप उडवली, पाकिस्तानवर थेट हल्ला न करता भारताकडून राजनैतिक दबाव, आयएमएफकडून येणारी मदत पुढे ढकलली जाऊ शकते अशी शहबाज आणि मुनीरला भीती। अमृतसरमध्ये हेरगिरी करणाऱ्या 2 जणांना पंजाब पोलिसांकडून अटक, गोपनीय लष्करी माहिती पाकिस्तानला लीक केल्याचा आरोप। पलक शेर मसीह आणि सूरज मसीह या दोघांचाही पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध उघड। भारताला घाबरलेल्या पाकिस्तान सरकारचं उद्या विशेष अधिवेशन, पाकिस्तान सरकारनं अचानक विशेष अधिवेशन बोलावलं, पहलगाम हल्ल्यावर उद्याच्या अधिवेशनात चर्चा होणार। एलओसीवर सलग 10व्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी भागात एलओसीवर गोळीबार, भारतीय लष्कराच्या जवानांकडूनही गोळीबाराला चोख प्रत्युत्तर। पीओकेतील नागरिकांकडून 2 महिन्यांच्या राशनसाठी दुकानांवर रांगा, पीओके युद्धाच्या दहशतीत मदरसेही तात्पुरते बंद। भारतातील सर्व ऑर्डनन्स फॅक्टरीमधल्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द, तर पाकिस्तानच्याही सर्व ऑर्डनन्स फॅक्टरीमधल्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द, भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला। आयएमएफ कार्यकारी संचालक केव्ही सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ संपुष्टात, पाकला पुरवणाऱ्या आर्थिक सुविधांबाबत आयएमएफ बोर्डाच्या आढावा बैठकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय। पाकिस्तानी आर्मीवर बलूच लिबरेशन आर्मीचा हल्ला, बलुचिस्तानच्या कलात भागात पाकिस्तानी सैन्य आणि पोलिसांना येण्यास मज्जाव। राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पाक बॉर्डरवर बीएसएफकडून पाक जवानाला अटक, पाकिस्तानी जवानाचा भारतीय सीमेत शिरण्याचा प्रयत्न। डीआरडीओची स्ट्रॅटोफोरिक एअरशिप प्लॅटफॉर्मची उड्डाण चाचणी यशस्वी, मध्य प्रदेशातील शोपूरमध्ये चाचणी यशस्वीरित्या पार पडली। जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात व्हीपीएन सेवा वापरण्यास बंदी, राष्ट्रीय सुरक्षेसाठी व्हीपीएन म्हणजे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क सेवा वापरण्यावर बंदी। सीआरपीएफ जवान मुनीर अहमद बडतर्फ पाकिस्तानी महिलेशी लग्न केल्याची माहिती लपवल्याचा ठपका, महिलेला व्हिसाच्या वैधतेपेक्षा जास्त काळ भारतात आश्रय दिल्याने सीआरपीएफची कारवाई। भाजप सरकारनं इंदिरा गांधींचा इतिहास बघावा, मोदींनी पाकिस्तानचा काहीही बदला घेतलेला नाही, भाजपवाल्यांना फक्त विरोधकांचा बदला घेता येतो, राऊतांची टीका। पाकिस्तान विरोधात भूमिका घेण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा, काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाणांची मागणी। शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नावाच्या याचिकेवर 1.5 वर्षांनी सुनावणी, सुप्रीम कोर्टात 7 तारखेला सुनावणी होणार, केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयाविरोधात दाखल होती याचिका। सरकार दिलेलं वचन पाळत नाही, सत्तेसाठी सर्व एकत्र, काँग्रेसची सद्भावना यात्रेतून हर्षवर्धन सपकाळ यांची सरकारवर टीका। राज्यातलं सरकार लाडक्या बहिणींसह सामाजिक न्याय विभागाचीही फसवणूक करतंय, राऊतांची टीका। तर अजित पवार अर्थ खातं उत्तम पद्धतीनं सांभाळतात, अजित पवार अर्थ खात्यात शिस्तीनं काम करतात, राऊतांची प्रतिक्रिया। पुरंदरमधील विमानतळाला विरोध प्रकरणी आंदोलक पोलिसात धुमश्चक्री, 13 पोलीस अंमलदार, 3 अधिकारी जखमी, तर 200 ते 250 शेतकऱ्यांवर शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल। राज्यात 2,14,000 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा सुरू, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून वीज पुरवठा, राज्यात 1,359 मेगावॉटचे विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प सुरू।
छत्रपती संभाजीनगरमध्ये आठवडाभरापासून कमाल तापमान 42°C पुढे. तापमानामुळे ताप, जुलाब, उलटी आणि सौम्य उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढली. लहान मुलं, वृद्ध आणि गरोदर महिलांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला. लासलगावमध्ये मेंढपाळांवर चारा आणि पाण्यासाठी गावोगावी भटकंती करण्याची वेळ. ओढे, नाले आणि नद्या आटल्यानं पाण्याचा प्रश्न गंभीर. मेंढ्यांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी. पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. वीज पडून एकाचा मृत्यू तर 3 जनावरही दगावली. काही भागात गारपिटीसह वादळी पावसाची हजेरी. यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष तयार. नागरिकांना उष्माघातावर तात्काळ उपचार मिळावे यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज. नांदेडमध्ये धावत्या अजंता एक्सप्रेसमधून पडून 35 वर्षीय इसमाचा मृत्यू. धर्माबाद ते करखेली दरम्यान चिकना शिवारातील घटना. मृत तरुण परभणी येथील रहिवासी. हिंगोलीतील संत नामदेव मार्केट यार्डात हळदीच्या वाहनांच्या रांगा. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात हळदीच्या भावात घसरण. जळगावच्या चोपडामध्ये महाराज स्व अभियानाअंतर्गत लाभार्थ्यांना कृषी साहित्याचं वाटप. यावेळी लोकप्रतिनिधींच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध दाखलेही देण्यात आले. मुंबईसह ठाणे, पालघर आणि आसपासच्या भागांमध्ये रविवारपासून पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता. नाशिक जिल्ह्यातील घाट क्षेत्रात 3 ते 7 मे दरम्यान हलक्या पावसाची शक्यता. 3 ते 5 मे दरम्यान जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. वाढत्या तापमानामुळे अकोलेकर हैराण. अकोल्यात 44.3°C तापमानाची नोंद. दुपारच्या वेळी नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना. वाढत्या तापमानामुळे यवतमाळ जिल्ह्यातील निळोणा धरणातील पाणी पातळीत घट. शहरातील काही ठिकाणी 3 दिवस आड पाणी पुरवठा. गोंदियाच्या जिल्ह्यातील अर्जुनी, मोरगावमधील 18 गावात 3 दिवस पाणी पुरवठा बंद. पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत पाणी पोहोचवणारा कालवा कोरडा ठाक पडल्यानं पाणी टंचाई. जळगावच्या जामनेरमधील गोगडी धरण कोरडं ठाक. धरणात केवळ 3%च पाणी असल्याची माहिती. धरण कोरडं झाल्यानं पहूर पेठ, पहूर कसबे या ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. बीडच्या गेवराईमध्ये हिमायत फाउंडेशननं लाटला निधी. पॅलेस्टाईन आणि गाझा भागातील नागरिकांसाठी मदतीच्या नावाखाली निधी लाटला. कुरेशी शाहरुखनं मदतीच्या नावानं निधी गोळा केल्याचं समोर, तर दहशतवाद विरोधी पथकाकडून गुन्हा दाखल. वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून मशागतीच्या कामांना गती. कृषी विभागाकडून खरीप हंगामातील पेरणीचं नियोजन. पुण्याच्या भोरमधील शिंदे गावात ग्रामदैवत भैरवनाथ देवाचा यात्रोत्सव. पारंपरिक वाद्याच्या तालावर पालखी मिरवणुकीचा उत्साह. कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये उद्या शिवतीर्थ संग्रहालयाचं लोकार्पण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार. बीडच्या केजमधील नांदूर घाटातून संत बाळूमामांच्या पालखीचं धाराशिवकडे प्रस्थान. नांदूर घाटकरांनी जेसीबीतून भंडारा उधळला. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात बनावट व्हीआयपींना थेट दर्शनबंदीचा प्रशासनाचा निर्णय. व्हीआयपी पास वाटपावरून अनेकांनी तक्रारी केल्यानं प्रशासनाकडून कारवाई. नागपूर जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर 10 मे पासून डिजिटल पेमेंट बंद. सायबर गुन्हेगारांकडून पेट्रोल पंप धारकांच्या खात्यात पेमेंट झाल्यानं चालकांचे खाते गोठवले. हरियाणा, पंजाब, बिहारसह काही राज्यातून डिजिटल पेमेंट. 12वीचा निकाल उद्या जाहीर होणार. राज्य शिक्षण मंडळ उद्या दुपारी 1 वाजता निकाल जाहीर करणार. मनसेच्या विरोधानंतर उल्लू ॲपकडून जाहीर माफी. उल्लू ॲपवरून हाऊस अरेस्ट कार्यक्रमाचं प्रसारण थांबवलं. एजाज खानच्या शोवर अश्लीलता प्रसारित झाल्यानं वाद. अभिनेता एजाज खान विरोधात गुन्हा दाखल. हाऊस अरेस्ट शोमध्ये अश्लील कंटेंट दाखवल्याप्रकरणी कारवाई. एजाज खान, निर्माते राजकुमार पांडेसह इतरांविरोधात गुन्हा.